ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पोर्शनवरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी अलर्ट पोर्शनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर प्रीसेटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा आय थिंक जर प्रीसेट इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, हाऊ टू इम्पोर्ट प्रीसेट इन अलर्ट मोशन। तो व्हिडिओ एकदा नक्की बघा, त्याच्यात 101% सोल्युशन दिलेलं आहे। तर इम्पोर्ट प्रीसेट जर आपली इम्पोर्ट नाहीच झाली तर आपण XML सुद्धा देऊ शकतो, तर त्यात काय विषय नाही। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी अशा प्रकारे फोटोज वगैरे दिलेले आहेत, बाकीचं सगळं आपल्याला स्वतः क्रिएट करायचे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर मित्रांनो, आता काय करायचं, आपल्याला 10.21 सेकंदापाशी यायचं आहे। इथं आल्याच्यानंतर ना इथून पुढे आपल्याला फोटोज ॲड करायचे। तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्या। तर फोटोची फाईल ओपन करून घेतल्याच्यानंतर ना फोटोज ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। फोटोज ॲड केल्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं। 0 सेकंदापाशी आल्याच्या नंतर ना हे जे आपले दोन फोटोज आहेत तर हे फोटोज चेंज करायचे। त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे, कलर आणि फिलवरती जायचं, इथं नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करायचे आणि सिम्पली आपली गॅलरी ओपन होणार आहे। तर गॅलरी ओपन झाल्याच्या नंतर काय करायचं, तुम्हाला जो कोणताही फोटो ॲड करायचा आहे तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि वरती प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही फोटोज ॲड करून घ्यायचे। तर फोटोज ॲड केल्याच्या नंतर काय करायचे, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे, इथं आल्याच्या नंतर स्टोक इनेबल करायचा आहे। स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा। स्टोकचा कलर व्हाईट ठेवल्याच्या नंतर ना जी स्टोकची लेंथ आहे ती 8 ते 9% ठेवायची आहे। त्याच्यानंतर खाली 3 नंबरच्या शॅडोच्या ऑप्शनवरती यायचं आहे, इथं आल्याच्यानंतर शॅडो इनेबल करायचा शॅडो। तर शॅडोचा कलर आपल्या मनावरती ठेवायचा आहे कोणता पण, आणि काय करायचं, शॅडोची साईज आहे ती साईज आपल्या फोटोनुसार वाढवून घ्यायची आहे। तर म्हणजे आपल्या जितका फोटोला शॅडो बरोबर दिसतो तितकी त्याची लेंथ म्हणजे साईज वाढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे। बॅकला आल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आणि शॅडोवरती यायचं आहे, स्टोक इनेबल करायचा। स्टोकचा कलर परत व्हाईट ठेवायचा आहे। स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवायची आहे। त्याच्यानंतर खाली शॅडोवरती यायचं आहे, शॅडो इनेबल करायचा आहे, शॅडोचा कलर आपल्याच मनावरती ठेवायचा आहे, शॅडोची फक्त साईज वाढवायची आहे। शॅडोची साईज वाढवल्याच्या नंतर बॅकला यायचं आहे। बॅकला आल्याच्या नंतर काय करायचे, तर जो आपला फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचे। तर आता याला आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे। तर काय करायचं, सिम्पली फोटोला अशा प्रकारे वरती ठेवायचे। वरती ठेवल्याच्या नंतर प्लसची इथे की द्यायची आहे, की दिल्याच्या नंतर एकदम फोटोच्या सेंटरला यायचं आहे। सेंटरला आल्याच्या नंतर ना इथं एक प्लस की द्यायची आहे, फोटोला आपल्या बरोबर सेंटरला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर एकदम फोटोच्या लास्टला येऊन परत फोटोला अशा प्रकारे
वापस पाठवायचे. तर जिथं होता तिथंच. तर अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन बसल्याच्या नंतर काय करायचे, तर फोटो वाटला थोडा आपण आणखीन अलीकडे घेऊयात. तर अशा प्रकारे याला सेट केल्याच्या नंतर काय करायचे, हे जो आपला ग्राफ आहे ग्राफवरती यायचं आहे, ग्राफला वरती ढकलायचं आहे अशा प्रकारे आणि समोर येऊन याला अशा प्रकारे खाली ठेवायचे. तर आपला जो ॲनिमेशन आहे तो अशा प्रकारे बरोबररित्या बसणार आहे. तर परत समोरच्या फोटोपाशी यायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. त्याच प्रकारे फोटोला वरती ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं एक प्लसची की द्यायची आहे, फोटोच्या मिडलला यायचं आहे म्हणजे सेंटरला यायचं आहे. इथं एक प्लसची की द्यायची आहे, फोटोला अशा प्रकारे बरोबर सेंटरला ॲडजस्ट करायचं आहे. फोटोच्या लास्टला यायचं आहे, फोटोला परत पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर एक 2 नंबरच्या म्हणजे दोन्ही कीच्या मध्ये यायचं आहे, ग्राफवरती यायचं आहे, ग्राफला वरतीच ठेवायचं आहे आणि इकडे येऊन याला खालती घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं ट्रान्झॅक्शन बरोबर होणार आहे. तर आपण फोटोचं ट्रान्झॅक्शन केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं लिरिक्स ॲड करायचे. तर लिरिक्स ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टवरती जायचं आहे. टेक्स्टवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, जो आपला गाण्याचा पहिला लिरिक्स असेल तो लिहून घ्यायचा आहे. तर मी तो लिहून घेतो. तर गाण्याचा पहिला लिरिक्स आहे, देना इशारा कधी. तर तो लिहून घ्यायचा आहे. तर इथं इतकंच लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरी कलरवरती यायचं आहे. तर याला काय करायचं, ब्लॅक ठेवायचं आहे. ब्लॅक ठेवल्याच्या नंतर आपला जो टेक्स्ट आहे टेक्स्टवरती यायचा आहे, म्हणजे जो आपला फॉन्ट आहे फॉन्टवरती यायचा आहे आणि कोणता पण आपला रेग्युलर फॉन्ट जो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे. तर आपल्या आलेट मोशनमधलाच, दुसरा कोणता ॲड करायची गरज नाही, काही नाही बरं का याला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, फॉन्टला आपल्या म्हणजे लिरिक्सला इथं बरोबर ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर समोरच्या बीटपाशी येऊन याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. यालाच कॉपी करायचं आहे. कॉपी करून समोरच्या बीटपाशी येऊन पेस्ट करायचं आहे. त्या समोरच्या बीटपाशी येऊन याला परत कट करायचं आहे. तर अशा प्रकारे 2 भागामध्ये याला डिवाईड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समोर येऊन परत पेस्ट करायचं आहे, परत त्याची लेंथ वाढवायची, परत समोर येऊन डबल पेस्ट करायचं आहे, इथंसुद्धा याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर लेंथ वाढवल्याच्या नंतर सिम्पली काय करायचं, आता आपला जो लिरिक्स आहे तो लिहून घ्यायचा आहे. तर मी सगळे लिरिक्स लिहून घेतो. आणि याला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे, छोटं जर असेल तर. परत टेक्स्टवरती यायचं आहे, एडिट टेक्स्टवरती यायचं आहे, दुसरा लिरिक्स लिहून घ्यायचा आहे. समोरच्या टेक्स्ट येऊन परत एडिट टेक्स्ट करायचं, परत दुसरा लिहून घ्यायचा आहे. परत याला मूव ट्रान्सफरवर जाऊन सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सेंटरला ठेवल्याच्या नंतर इकडचे आपले लिरिक्स लिहून झालेले आहेत. फक्त आता या लिरिक्सला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, लिरिक्सपाशी यायचं, 1 नंबरच्या लिरिकवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचे, इफेक्टवरती आल्याच्या नंतर ॲड इफेक्टवरती जायचे. तर इथं खाली टेक्स्ट नावाचा इफेक्ट असेल तर या टेक्स्टवरती यायचं आहे आणि जो आपला टेक्स्ट प्रोग्रेस नावाचा 2 नंबरचा इफेक्ट बघायला मिळत आहे तोच ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, सिम्पली खाली एंड आहे बघा 2 नंबरला, एंडवरती यायचं आहे, एंडला 0 करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 0 केल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथे एक प्लसची की द्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला जो टेक्स्ट आहे टेक्स्टच्या लास्टला यायचं, इथे एक प्लसची की द्यायची आहे आणि जो आपला एंड आहे एंडला वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर पूर्णच वाढून घ्यायचं, 100% वाढून घ्यायचं याला. तर अशा प्रकारे आपला टेक्स्ट जो आहे बरोबर लिरिक्स आहे तो बरोबर येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, परत लिरिक्सवरती यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तिथं आपल्याला वरच फेडी नावाचा इफेक्ट बघायला मिळत आहे 3 नंबरला, तो ॲड करायचा आहे आणि
या इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं, जो इन आहे तर इनला 60 सेकंद ठेवायचं आहे आणि आउटला 30 सेकंद ठेवायचे. तर अशा प्रकारे तर जो आपला लिरिक्सचा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर बघा अशा प्रकारे. तर सिम्पली यालाच कॉपी करायचं आहे. कॉपी करून समोरच्या लिरिक्सवरती येऊन पेस्ट करायचं आहे. तर सिम्पली आता फक्त हे 4 लिरिक्सला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. तर म्हणजे आपल्या लिरिक्सचं तर काम होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे तर सिम्पली आपण इफेक्ट वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, इथे एक इमोजी असणार आहे हाईड केलेला. तर याला सर्व लेयरच्या वरती घ्यायचं आहे. तर याला अनहाईड करायचं आहे. तर अशा प्रकारे तर म्हणजे आपलं इकडचं काम तर रेडी होणार आहे. राहिलेलं काम इकडचं तर आपण इकडं बघूयात. तर सिम्पली काय करायचं, इथं सुद्धा आपल्याला लिरिक्स ॲड करायचे आहेत. तर लिरिक्स ॲड करायसाठी काय करायचं आहे, ते जे आपले लिरिक्स होते त्याला तिथं पेस्ट करायचं आहे. समोरच्या 2 नंबरच्या बिटपाशी येऊन याची लेंथ कट करायची आहे. परत समोर येऊन पेस्ट करायची आहेत. इथं सुद्धा कट करावेच लागणार आहे आपल्याला. तर जिथं कट करायचे तर कट करा, जिथं वाढवायचे तर वाढून घ्या. तर अशा प्रकारे. तर सिम्पली लिरिक्सला काय करायचं बघा, लक्षात घ्या. तर सिम्पली लिरिकवरती टच करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि याचा जो कलर आहे तो व्हाईट ठेवायचा आहे. व्हाईट ठेवल्याच्या नंतर काय करायचं बघा, बॅकला यायचं आहे. तर आता इकडचं जे गाणं आहे ते गाणं ऐकून आपल्याला टेक्स्ट आपला लिरिक्स लिहून घ्यायचं आहे. तर मी इकडचं आता लिरिक्स लिहून घेतो. तर अशा प्रकारे लिरिक्स लिहायचं आहे. तर अशा डॉट जरी दिली तरी पण चालणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत येऊन समोरच्या टेक्स्ट ना इकडचंच काम अगोदर आपण करून घेऊयात. आणि काय करूयात, याचा जो इफेक्ट आहे यालाच पेस्ट करायचं. इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर याला सुद्धा आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर जो आपला टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवरती यायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि जो आपला टेक्स्ट आहे त्यालासुद्धा अशा प्रकारे साईडला घ्यायचं आहे. साईडला घेतल्याच्या नंतर ना यालासुद्धा प्लसची की द्यायची आहे. प्लसची की दिल्याच्या नंतर ना समोरच्या सेंटरला इथे एक की द्यायची आहे. तर अशा प्रकारे याला इथं ठेवायचं आहे. इथं ठेवल्याच्या नंतर ना म्हणजे सेंटरला ठेवायचं आहे आणि समोर येऊन परत प्लसची की द्यायची आहे आणि परत त्याला वापस पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे तर हा जो ट्रान्झॅक्शन आहे तो अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तर सिम्पली ग्राफवरती जायचं आहे, ग्राफला वरतीच ठेवायचं आहे आणि इकडं खालती ठेवायचं आहे. तर जो इकडचा आपला ट्रान्झॅक्शन आहे तो अशा प्रकारे रेडी होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिम्पली काय करायचं, हा जो आपला 1 नंबरचा लिरिक आहे यालाच कॉपी करूयात. लिरिक कॉपी करायचं आहे आणि समोरचे जे लिरिक आपण अगोदर पेस्ट केलेले होते ते कट करून घ्यायचे आहेत. कट करून हा कॉपी केलेला आहे तोच पेस्ट करत जायचा आहे आपल्याला. तर फक्त याची जी लेंथ वाढवताना काय करायचं आहे, हा जो टाईम ड्युरेशन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे, याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. कट करताना सुद्धा याच प्रकारे कट करून घ्या. तर अशा प्रकारे. तर दुसरं आपण लिरिक्स लिहून घेऊयात काय आहे ते. तीन नंबरचं सुद्धा त्याच प्रकारे एडिट टेक्स्टवर जाऊन एडिट करून घेऊयात आपण. तर अशा प्रकारे आपण ॲनिमेशन वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, परत 10 सेकंदापाशी यायचं आहे. तर जो आपण कॉपी केलेला लिरिक्स होता तोच इथं पेस्ट करायचा आहे आणि काय करायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे. तर जो आपला टेक्स्ट प्रोग्रेस नावाचा इफेक्ट आहे हा कट करायचा आहे. कट केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, इथं एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि हा जो टेक्स्ट आहे तो कट करायचा आहे. इथं आपले जे इमोजी आहे ते इमोजीवरती यायचं आहे. इमोजीवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपली इमोजी ॲड करायची आहेत. इमोजी ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, वरी व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आपली इमोजी बघायला मिळणार आहे. तर राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर याला मन ट्रान्सफरवरती जायचं नाही, खाली सिम्पली स्क्रीनवरती टच करायचं आहे आणि जो आपला अशा प्रकारे याला इथं ॲडजस्ट ठेवायचं आहे बघा. तर अशा प्रकारे इमोजी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, इमोजीच्या लेअरवरती टच करायचं आहे, याला कॉपी लेअर करायचं आहे, समोर येऊन इथं येऊन पेस्ट करायचं आहे. याचीसुद्धा लेंथ टाईम ड्युरेशनवरती जाऊन वाढवून घ्यायची आहे, इथं कट करायची आहे, समोर येऊन वाढवायची आहे. तर आता काय करायचं आहे, जे मनात येतील ते आपले इमोजी ॲड करायचे आहेत. एडिट टेक्स्टवरती जायचं आहे, इमोजी कट करायचे, दुसरी इमोजी टाकायचे आहेत. तर मी इमोजी ॲड करून घेतो. सिम्पली आपल्या मनावर जे आहेत ते कोणते पण ॲड करून घ्या, काही विषय नाही त्यामध्ये, फक्त जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे, दुसरं काही नाही. तर अशा प्रकारे इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत. फक्त बघायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे जर आपल्या टेक्स्टमध्ये जर येत असेल तर याला समोर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, तर इथं सुद्धा मध्ये येत आहेत, त्यामुळे याला समोर घ्यायचं, थोडं म्हणजे साईडला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे. तर सिम्पली आपण लिरिक्स वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे एक आपल्याला शॅडो ॲड करायची आहे. तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ना वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, खाली 2 नंबरचे सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे, सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे, व्हाईटला अशा प्रकारे खालती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ब्लॅक करायचं आहे, साईडला ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करा, याला थोडंफार आपल्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या, त्यात काही विषय नाही बघा. तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बिटपाशी येऊन आपल्या शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर जो आपला शॅडो आहे त्या शॅडोला काय करायचं, आपल्या लिरिक्सच्या खालती ठेवायचे. तर अशा प्रकारे. तर म्हणजे काय होणार आहे, तर म्हणजे आपल्या लिरिक्समध्ये येणार नाही, लिरिक्स अशा प्रकारे बरोबररित्या दिसणार आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक इंकचा इफेक्ट दिलेला असेल, इंक इफेक्ट म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा तो दिलेला असेल, तर सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि तो खाली डाउनलोड मटेरियलमध्ये मिळणार नाही आहे, तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तर तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन व्हा. तर मी तो इंकचा व्हिडिओ ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली ब्लेंडिंग आणि ऑपोजिटवरती जायचं आहे, खाली लाईटवरती तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्याच्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे, टाईम ड्युरेशनवरती जायचं आहे आणि याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर यालाच कॉपी करायचं आहे, कॉपी करून समोरच्या बीटपाशी यायचं आहे, समोरच्या बीटपाशी आल्याच्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे, त्याच्या समोरच्या बीटपाशी यायचं आहे, टाईम ड्युरेशनवरती जायचं आहे, याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे फक्त पेस्ट करायचे, लेंथ वाढवायची किंवा कमी करायची आहे. तर इतकंच काम आहे या व्हिडिओचं, फक्त कसं जरा भारी दिसणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर ना हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इकडचे जे आपले 3-4 फोटोज आहेत 10 सेकंदाचे अलीकडचे, तर त्या 3-4 फोटोला हाच इफेक्ट ॲड करायचा आहे. तर म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जास्त काय आपण इफेक्टचा वापर केलेला नाही, तर एकच इफेक्ट आहे, तर तोच ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपला ऑलमोस्ट तो व्हिडिओ रेडी झालेलाच आहे. तर सिम्पली आता एक व्हिडिओला बॉर्डर ॲड करायची, तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर परत 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचं आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा, स्टोकची लेंथ 8 ते 9% ठेवायची आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे, तर जो आपला बॉर्डर आहे ते बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे.
तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, वरील शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर याची क्वालिटी 1080 पिक्सेलच ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य गरजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो. तर मित्रांनो, भेटूया का नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.